तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचं आपलं कटिंग असणार आहे या मापावर. पूर्ण उंची आहे 14, अप्पर चेस्ट आहे 40, फुल बस्ट 42, कंबर 36, शोल्डर 15 आहे आणि आर्म होल आहे 19. तर या मापाची कटिंग आपली बघायची आहे. तर हे जे माप आहे ते आपल्याला विद्या थोरात आपल्या या व्ह्यूअर्सनी दिलेलं आहे, युट्यूबर्सनी. सॉरी, युट्यूबवरच्या व्ह्यूअर्सनी दिलेलं आहे आपल्याला. तर त्यांच्या अ, अडचण अशी आहे, की त्यांना असा मिस्टेक होतीये, की या कटिंगमध्ये त्यांनी ब्लाउज शिवला तर पुढूनही वर जातोय आणि पाठीमागूनही वर जातोय. तर बघा, तुमचा सुद्धा ब्लाउज जर पुढून वर जात असेल, मागून सुद्धा वर जात असेल, तर या पद्धतीने कटिंग करा. माप कोणतंही असू द्या. मी जे सांगते फॉर्म्युले किंवा मी जी मेथड सांगते त्या पद्धतीने कटिंग केले तर तुमचा सुद्धा ब्लाउज वरती जाणार नाही. तर एक विनंती आहे, नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण असल्या सगळ्या क्वेरीज आपण सोडवत असतो. तुम्हीच दिलेल्या प्रश्नांवरती आपण व्हिडिओ करून दाखवत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण घ्यायची आहे उंची. उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचा आहे. तुमची उंची किती आहे बघायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून तुम्हाला उंची टाकायची. तर या साईडला मी ही आता या रेघेवरती आपल्याला उंची टाकायची आहे 14. 1 इंच प्लस करून 15 वर खूण करायचे. आता इथे आपल्याला काटकोनामध्ये रेघ ओढून घ्यायचे व्यवस्थित. इथे खाली सुद्धा काटकोनामध्ये रेघ ओढून घ्यायची. या पद्धतीने आता इथे कमरेचं माप टाकून घेऊया. कमर आहे 36, तर 36 चा चौथा भाग येतो 9. 9 वरती खूण करून घ्यायचे. त्याच्या पुढे 1 इंच आपला हा टक्स असणार आहे पाठीमागचा आणि त्याच्या पुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. तर या पद्धतीने अशा खुणा येणार आहेत. इथे आपण आता शोल्डरचे निम्मे टाकायचे आहे. 15चे निम्मे येतात 6.5. आता या ताईने आपल्याला गळा विचारलेलाच नाहीये, म्हणजे सांगितलंच नाही. तर आपण गळा समजा 10 इंच असेल पाठीमागचा आणि पुढचा गळा 7 इंच असेल, तर आपण कटिंग कशी करणार आहोत ते बघूयात. तर या मापामध्ये आपण 10 इंच पाठीमागचा गळा घेतलाय आणि 7 इंच पुढचा गळा घेतलाय. तर इथून आपल्याला 2 इंच मायनस करायचे. इथे उरलेले आहेत 5.5. तर इथे सुद्धा 5.5 वर खूण करायचे. वरून खाली आपल्याला डीप नेक आहे म्हणून 5.5. ही लाईन ओढून घेऊया. इथे टाकायचंय अप्पर चेस्टचा चौथा भाग 10 येणार आहे. अप्पर चेस्ट आहे 40 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मारली. या पद्धतीने आपण ही मुंड्याची उंची घेतलेली आहे. आता यामध्ये आपला 19चे निम्मे प्लस पाऊण इंच लुजिंग हे बसतं का बघूयात अगोदर आणि मग आपल्याला ही उंची योग्य आहे की उंची वाढवावी लागणार आहे ते नंतर समजेल. तर अजून एक टिप द्यायची तुम्हाला. जसं आपण शोल्डरला स्लोप देत असतो तसं आपल्याला इथे मुंड्याला स्लोप द्यायचा आहे बाहेरच्या साईडला अर्धा इंच. म्हणजे की इथं 5.5 आहे तर इथून इथं 6 इंचावरती मी खूण करून घेतलेले आणि हे तिरकस आपल्याला आखून घ्यायचं. आणि मग आपल्याला इथे मुंड्याची लाईन टाकायची म्हणजे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर साधारण बघा या पद्धतीने लावायचा फ्रेंच कर्व आणि आकार देऊन घेऊयात. आता इथपर्यंत आपले 19चे निम्मे 92, 18 आणि 9.5 म्हणजे 9.5 प्लस आपल्याला 0.75 करायचे. तर 10.15 एवढी आपली ही मुंड्याची गोलाई भरली पाहिजे. तर या साईडला मी शोल्डरचं मार्जिन, बाहीचं मार्जिन सोडत सोडत टेप असा वळवत घेणार आहे. तर हे 9 इंच भरते. 9 आणि 1 इंच आपण याच्या खाली अजून वाढवून घेऊयात उंची. म्हणजे 5.5च्या ऐवजी 6.5 होणार आहे. आता इथे मुंडा टाकून घेऊया पूर्ण आणि मग मोजून बघूया परत एकदा.
आता हा परफेक्ट संवाद हा भरणार आहे, बघूयात मोजून. हा बघा, परफेक्ट संवाद हा वरती थांबलेला आहे टेप आपला. तर ही जी मुंड्याची उंची आपल्याला मिळालेली आहे ती एकदम परफेक्ट आहे. आता इथे आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची 3 इंचावरती. इथून 10 इंच गळ्यासाठी 10.5 वर खूण करायचे. आता तुम्हाला जर इथे रुंदी किती द्यावी हे समजत नसेल, गळ्याला रुंदी 3 द्यायची, 3.5 द्यायची की 4 द्यायची हे समजत नसेल, तर बघा काय करायचं. इथं आपण 3 केले तर इथे सुद्धा आपल्याला 3 इंचावरती खूण करून घ्यायची अशी, आणि ही लाईन सरळ आणायची. एवढीच आपली ही गळ्याची रुंदी येणार आहे. परफेक्ट. म्हणजे बघा, इथं जेवढी रुंदी कापडाला राहणार आहे तेवढीच अशी इथं मुंड्यापर्यंत यायला पाहिजे. म्हणजे तुमची रुंदी एकदम परफेक्ट आहे. आता हा मुंडा मी पुसून टाकते वरचा. आपल्याला हा मुंडा परफेक्ट आलेला, आणि ही लाईन जी आलेली आहे आपली ती शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिनला आणि फिटिंगची फिटिंगला अशी मिळवायची. आता बघा, इथे आपण काय करत असतो, टक्स टाकत असतो. तर फिटिंग पर्यंत आपल्याला हा टक्सचा मध्य, टेपचा मध्य घ्यायचा आहे. 10चा मध्य 5 येणार आहे. इथून वरती 4 इंच 4.5 इंचाची आपल्याला टक्स उंची द्यायची, आणि अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे अशी ही आपली टक्स होणार आहे. या पद्धतीने टक्स होणार आहे. आता इथे आपल्याला पाऊण इंच वरती यायचंय बघा, शिलाई मार्जिनच्या इकडे पाऊण इंच वरती यायचंय, आणि ही लाईन आपल्याला अशी इथे या टक्सला मिळवायची. हे आपल्याला तिरकस कट करायचं. आता या ताईंचा प्रॉब्लेम काय आहे, तर ब्लाऊज पाठीमागून वर जातो, बरोबर. तर वर जातो म्हणून आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. कारण ही जेव्हा टक्स आपण बंद करणार आहे तेव्हा ऑटोमॅटिकली इकडून ब्लाऊज खाली उतरणार आहे, त्यामुळे इकडून ब्लाऊज वर सरकल्यासारखा होतो. तर इथे पण आपल्याला शोल्डर स्लोप द्यायचा आहे गळ्याच्या साईडला. इकडे आपण ती अर्धा इंच बाहेर गेल्यामुळं तिरकस ही लाईन झालेली असते मुंड्याची. तर शोल्डर स्लोप आपला एवढा आहे, पाव इंच शोल्डर स्लोप येणार आहे. इथून कटिंग करायची आहे आपली अशी. ही झालेली आहे बॅक साईडची कटिंग. आता आपल्याला फ्रंट साईडला कशी कटिंग करायची ते बघा. इथे मी रेघ ओढून घेते. आता पुढच्या साईडला उंची कशी घ्यायची बघा. इथे आपण उंची घेतलेली आहे 15. तर सुरुवातीला 15 घेऊया. इथं आलो. इथे शोल्डरची लाईन टाकू आणि इथे कमरेची लाईन टाकूया. आता पुढच्या भागाचा गळा आहे 7 इंच. तर फॉर्म्युला आपला सेम बसणार आहे, म्हणजेच की बॅक साईडला जेवढी शोल्डर आली तेवढीच आपल्याला पुढच्या साईडला पण शोल्डर द्यायचे. तर पाठीमागे 5.5 आली तर पुढे सुद्धा आपण 5.5 घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल ही अर्धा इंच बाहेर आहे, ती आपली पाठीमागच्या भागाची मुंड्याची लाईन आहे. इथेच आपल्याला आतमध्ये जी अर्धा इंचाची लाईन आलेली आहे तिथे असतो आपला पुढच्या भागाचा मुंडा. अशा पद्धतीने पुढच्या भागाचा मुंडा टाकायचा असतो, आणि एवढाच छाटायचा असतो. इथून इथून छाटला गेला पाहिजे बघा. तर तुमचा परफेक्ट मुंड्यामध्ये सुद्धा पुढच्या भागाला ब्लाऊज बसतो. तर अशा पद्धतीने छाटला गेला तर तुमचा मुंडा बसणार आहे. तर इथं कसा तयार करायचा बघा. इथं आपण किती 5.5 इथं घेतले होते, तर इथं 6 इंच घेतले होते, कारण अर्धा इंच बाहेर, म्हणजे आतली रेघ आपली 5.5 वर आली. तर इथं 5.5 वर खूण करून घेऊया. आणि मुंड्याची उंची इथं किती आली बघूया. इथं आलेले 6.5. तर आपण इथे सुद्धा 6.5 वर खूण करून घेऊयात. हे तुमच्याकडे डबल फोल्ड कागद घेतला तर तुम्हाला हे करायची गरज नाही. आता इथून हे आपला अंतर पूर्ण किती आलेलं आहे, तर 11.5. इथून आपल्याला 11.5 वर टाकून घ्यायचंय हे माप. असं 1.5 इंच पाठीमागे ही मार्किंग करून घेऊया फिटिंगची. आणि इथून हा आपला असा असा हा मुंड्याचा आकार येणार आहे, जो इथे आलेला आहे. नंतर पुढचा गळा आहे 7 इंच. त्या अगोदर शोल्डर आपण इथं किती ठेवली आहे, 3. तर इथं सुद्धा 3.
आणि आता शोल्डर स्लोप गळ्याच्या इथे किती आलेला आहे, अर्ध्याला एक रेग कमी. तर इकडून सुद्धा आपण अर्ध्याला एक रेग कमी असा शोल्डर स्लोप देऊन टाकूया, म्हणजे इथं सुद्धा व्यवस्थित ही पुसून टाकू अशी. आणि आपण हे 3 इंचावर शोल्डर टाकून घेऊया. उंची टाकायची आहे 7 इंचासाठी 7.5 वरती. इथे आपल्याला गळ्याला रुंदी द्यायची आहे 2.5 इंच. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. गोलाई करून घ्यायची आहे गळ्याला. आता ही गोलाई जिथून सुरू झाली तिथे एक आपल्याला अशी खूण करायची. नंतर या मुंड्यातून आपल्याला 2 इंचावर एक खूण करून घ्यायची. आता इथून वरती आपल्याला इथून आपल्याला पॉइंट टाकून घ्यायचा आहे. तर 42 पुढचा भाग हा 42च्या हिशोबाने होणार आहे. तर 42चा चौथा भाग येतो 10.5. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 11वर हा पॉइंट येणार आहे. पॉइंट वरती आपण रेग देऊन घेऊया. अर्धीच येते. आता पॉइंटच्या खाली 2 इंचावर एक रेग देऊन घ्यायचे. पॉइंटच्या खाली 2 इंच, अजून थोड्या अंतरावर 2 इंचावर खूण करू, म्हणजे स्ट्रेट लाईन येईल. आणि इथे पण आपल्याला ही सरळ लाईन ओढून घ्यायचे. अशी. आता इथून ही आपल्याला ही लाईन किती आली बघूयात, 11.5 आलेली आहे. तर इथून ही 11.5 आणि हे बरोबर आपल्याला इथे असं मिळवून घ्यायचं. आता हे मी सेपरेट कटिंग दाखवते. तुम्हाला काय करायचंय, फक्त हा कागद कटिंग केल्यानंतर इकडे छापून घ्यायचाय. नंतर हा मुंडा आपला तिरकस अगोदर घ्यायचा, त्याच्या आतमध्ये अर्धा इंच येऊन हा मुंडा येणार आहे. बाकी हे तुमचं छापलेलं असं येणार आहे. नंतर मी गळा टाकून घेतलाय. गळ्यावरती राऊंड जिथं आला तिथं खूण केलीये. मुंड्यापासून 2 इंचावर खूण केलीये. आता ही जी राऊंडची जी रेग आली आपली, ही राऊंडची रेग असणार आहे पॉइंट पासून 2 इंच खाली. त्या रेगेवरती आपल्याला बसचा 1/6 भाग टाकायचा आहे. म्हणजेच काय, 42ला 6ने भागायचं. 6 7 42. तर 7 मधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे, 6.5 वर खूण येणार. आता ही जी खूण आहे ती आपल्याला काटकोणामध्ये अशी उभी रेग ओढायची. थोडीशी अशी तिरकस ओढली तरी चालेल गळ्याच्या साईडला, या पद्धतीने. आणि हे जे 2 खुणा मिळाल्या आपल्याला त्या खुणा या रेगेला मिळवायचे अशी. आणि आपली ही मूळ कटोरी तयार झालेली. आता इकडे आपल्याला क्रॉस पट्टीला 1/2 इंच वरती यायचं असतं आणि साधारण 3-3.5 इंचावरती जाऊन मिळायचं असतं. आणि अशी ही कटोरी आपली होणार आहे. इकडे कटिंग करते वेळी तुम्हाला अर्धा इंच फिटिंगच्या लाईनवर वर जायचंय क्रॉस पट्टीपासून वरती. आणि ही तिरकस लाईन आपल्याला कटोरीपर्यंत मिळवायची या पद्धतीने. अशा पद्धतीने ही कटिंग करायचे. आता आपल्याकडे क्रॉस पट्टीची उंची इथपर्यंत राहील बघा, इथपर्यंत राहिलेली आहे. तर आपल्याला साधारण 2.5 इंचाची तरी क्रॉस पट्टी तयार पाहिजे. तर इथून खाली बघूयात 2.5 इंच कुठे येतात, तर इथे येतात बरोबर. म्हणजेच काय, 1 इंच उंची वाढवून घ्यावी लागणार. तर ही रेग आपण इथे मारून घेऊयात, म्हणजे इथल्या इथे क्रॉस पट्टी सुद्धा निघून जाईल आपली. निदान 2.5 इंचाची तरी तयार असावी, म्हणून आपण हे क्रॉस पट्टीला आकार देतोय या पद्धतीने. आता क्रॉस पट्टीवरती आपल्याला काय करायचंय, क्रॉस पट्टीवरती 1 इंच वाढवून घेतले आपण इथल्या हिशोबाने. म्हणजे बसच्या खाली आपल्याला 2.5 इंच तयार राहील, म्हणून आपण ही उंची वाढवून घेतली. पण आपली ही फ्रंट साईडची जी कटिंग आहे ती इथपर्यंत होणार आहे. त्याची उंची मोजून घेऊया, किती आली, 5.5. मग आता या पाठीमागच्या भागावर 5.5 कुठे बसतात बघूया, तर इथे बसतात. आणि मग आता आपली ही कटिंग इथून होणार आहे. हे पुसून टाकते. अशी कटिंग करायची आहे बॅक साईडची तुम्हाला. तर इथून खाली ही उंची राहिलेली आहे 1.25 इंच. 1.25 इंचामध्ये वरचा हा पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच प्लस करायचे. म्हणजे काय, 2.25 इंचाची आपल्याला तयार क्रॉस पट्टी राहिली पाहिजे. तर इथून खाली 2.25 कुठे येतात बघूया, तर इथे येतात, बरोबर बसतंय. या साईडला आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. 2.25 आणि 3.5
म्हणजे परफेक्ट ही कटोरी आपल्याला इथे क्रॉस पट्टी इथेच बरोबर पुरतीये. पण जर ही क्रॉस पट्टी त्यांना जर उंच हवी असेल तर तुम्हाला 1 इंच ही उंची वाढवून घ्यायची. मग आता ती उंची इथं कशी मॅच करायची, तर आपल्याला हे कटिंग जे आहे आपण मगाशी 1/2 इंच जे कट केलं ते कटिंग आपल्याला स्ट्रेट ठेवायचं. बघा, आधीच कटिंग करायचं नाही, हे मॅच करायचं आहे. तुमची डिमांड बघायची आहे कस्टमरची. जर तुमच्या कस्टमरला क्रॉस पट्टी उंची 2.5 इंचाची हवी आहे तर मग तुम्हाला हे जसं आहे तसं ठेवायचं आहे. आणि मग आता इथे टक्स मारल्यानंतर ही इथून वर सरकतो ब्लाऊज, तर आपल्याला इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच अशी ही इथून असं टक्सची उंची वाढवून घ्यायची. इथून या पद्धतीने अशी खालून यायचंय. टक्सच्या इथे 1/2 इंच खाली उतरायचं आणि मग किंवा अर्धा इंच खाली उतरा, हा मिडल टक्स. आणि इथून इकडे सरळ जा, इथून इकडे. आता बघा आपण सगळं मॅच करून घेऊया. इथून इथे किती झालं अंतर? 8 इंच. तर इथे किती भरते बघूया पूर्ण. हे बघ, बरोबर 8 इंचापर्यंत आपली ही अशी उंची ही सेम मिळालेली आहे. फिटिंगच्या साईडला सुद्धा तुमची उंची सेम झाली पाहिजे. तर या पद्धतीने मग आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची, उंची वाढवून घ्यायची गरज लागत असेल तर वाढवायचे, नाही तर तुम्हाला हे 1/2 इंच कमी करून यामध्ये बरोबर कटोरी बसली, क्रॉस पट्टी बसलेली 2.5 इंचाची हवी असेल तयार, तर तुम्हाला इथे ते 1/2 इंच स्किप करायचंय, कापायचं आणि इथे वाढवून घ्यायचंय. असं ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे. तर चला, क्रॉस पट्टीची कटिंग झालेली आहे, साईड पार्ट सुद्धा कट झालेला आहे. तो आपल्याला आता असा कटिंग करून बाजूला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही मूळ कटोरी आपल्याकडे शिल्लक राहणार आहे. आता मूळ कटोरीवरून कटोरी कशी वाढवायची ते बघूया. सुरुवातीला आपण इथे शिलाई मार्जिन वाढवून घेऊयात वरती. इथे सुद्धा शिलाई मार्जिन जे मगाशी दिलं नव्हतं आपण. आता आपल्याला पॉइंटचा हाफ करून घ्यायचा आहे. इथे पॉइंटचा हाफ करून घ्यायचा आहे. टेप असा फोल्ड करून तुम्ही पॉइंटचा हाफ करून घेतला तरी सुद्धा चालतं. या पद्धतीने इथपर्यंत फोल्ड करायचा आहे टेपचा आणि पॉइंटचा हाफ करून घ्यायचा आहे. इथं सुद्धा आपला हाफ येणार आहे असं. आणि त्या हाफ वरती आपल्याला सरळ रेघ ओढून घ्यायची, अशी रेघ थोडी खाली ओढून घ्यायची. आता या रेघेवरती तुम्हाला टक्सची उंची किती द्यायची हे समजत नाही, म्हणून तुमचा ब्लाऊज वरती जातो. सगळं मूळ कारण इथे आहे. तर बघा, 42 पुढचा पार्ट आहे फुल गोष्ट, तर त्याचा 10वा भाग येतो 4.2 वजा 1 इंच केलं तर 3.2, म्हणजेच की टेप वरचे 3.25. मग आपल्याला या पॉइंट पासून 3.25 वर फोन करायची आणि त्याच्या खाली शिलाई मार्जिन पण देऊन घ्यायचे. आता याला टक्स कितीचा द्यायचा, तर ही जी 2 इंचाची रेघ आपली मगाशी दिलेली आहे त्या रेघेवरती तुम्हाला या साईडला 1.25 आणि या साईडला 1.25 असा हा टक्स द्यायचा आहे. आणि मग हा टक्स तुमचा इथून इकडे जाणार आहे. आता या दोन्ही टक्स वरती सुद्धा तुम्हाला एवढीच उंची घ्यायची. फक्त मधल्या टक्सची उंची मोजता तुम्ही आणि मग इथून इकडे असं कटोरी वाढवून घेता, त्यामुळे या 2 टक्सची उंची कमी होते. बघा, इथून इथे आपली 3.5 आलेली आहे, तर इथून इथे सुद्धा 3.5 वर खून करायचे आणि इथून इथे सुद्धा 3.5 वर खून करायचे. आणि मग हे आपल्याला शिलाई मार्जिन सहित 3.5 मिळालेले आहेत. आता इथून इकडे आपल्याला काटकोनामध्ये बाहेर रेघ ओढायची, अशी काटकोन बघा या पद्धतीने अशी रेघ ओढून घ्यायचे. या साईडला सुद्धा काटकोनामध्ये अशी. आता इकडे दोन्ही साईडला कटोरी किती वाढवायची, तर बघा सोपं एकदम. आपला हा मूळ कटोरी किती आहे 6.5. 6.5चे निम्मे किती येतात, तर 3.25. मग या टक्स पासून पुढे आपल्याला 3.25 ठेवायचे आणि खून करायचे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन. इकडे सुद्धा 3.25 वर खून करायचे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन. आता ही जी पॉइंट आलेला आहे हा, तो आपल्याला मिळवायचा आहे मूळ कटोरीला. बघा, इथे मिळवायचा असा. आणि त्याच्याच समोर आपल्याला ही शिलाई मार्जिनची रेघ ओढून घ्यायची. थोडी वरती जाऊयात अजून. हा, आणि इकडे सुद्धा आपल्याला मूळ कटोरीला आधी जे वाढवून घेतलंय ते लावून घ्यायचंय आणि शिलाई मार्जिनला शिलाई मार्जिन जोडून घ्यायचंय. अशी इथपर्यंत आपली ही कटोरी अशी वाढली जाणार आहे. आता हे खालचं पुसून टाकते.
आता हा जो शिलाई मार्जिनचा जो पॉइंट आहे आपला, तो पॉइंट आपल्याला या रेगेला मिळवायचा आहे. विनाकारण जास्त पण कटोरी वाढवायची नाही. बघा, ही आपली शिलाई मार्जिन असणार आहे कटोरी जोडण्याची, आणि ही असणार आहे हुक आयपट्टीची शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने कटोरी जर तुम्ही वाढवलीत तर परफेक्ट कटोरी तुमची वाढली जाणार आहे. बघा, आता मी तुम्हाला सांगते, आपला हा पॉइंट आलेला होता 11.5 वर, बरोबर, 11.5, आणि आता कटोरीची उंची आपली 15 वर झालेली झाली. त्याच्या खाली तुमची 2 इंचाची क्रॉसपट्टी, म्हणजे पुढच्या भागाला 17 इंच उंचीचा ब्लाऊज झाला आणि पाठीमागच्या भागाला तुमचा 15 इंच. कळलं? म्हणजे 2 इंचांनी हा पुढून ब्लाऊज उंचीला वाढला, असा वाढला तरच परफेक्ट तुमची ही उंची बसणार आहे. आता तुमचा ब्लाऊज वरती जाईल का सांगा बरं? पुढून जर एवढी उंच ब्लाऊज असेल तर अजिबात वरती जाणार नाही. तर या पद्धतीने कटिंग करा, आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.